पहिल्यांदा डुकरं नव्हते इथं, आता 2 वर्षापासून आले तर ते काहीच राहू देत नाही. आणि मागाचे झाडं लावले, उन्हाळ्यात पाणी आणून आम्ही टँकरद्वारे विहिरीत टाकून हे झाडं जतन केले ना, आता ते एक एक झाडं कुतरून फेकताय. पुष्कळ वेळा सांगितलं त्यांना डुकरावाल्यांना की तुम्ही येऊ देऊ नका, पण ते सोडून देतात आणि कचरून फेकून जातात. ते काय करायचं आता? मग कशी ती आम्ही सोडून द्यायची का? एक एक झाडं जीव लावलेलं आहे आम्ही, लहान मुलासारखं जीव लावतो आम्ही आणि ते कचरून फेकून देतात. किती जीव बळतो? काय करायला पाहिजे मग? आधी गहू केला, नंतर कपाशी केली, आता हे पेरूचे झाडं लावले, हे सुद्धा कचरून टाकतायत, फेकतायत. किती किती वेळेस सांगितलं त्यांना, कोणी दखल घेत नाही. इथं पंचायतमध्ये सांगितलं, पोलीस कंप्लेंट केली, येतात आणि सांगून जातात आणि जे व्हायचं तेच होतं. डुकरं सारखे येत राहतात आणि कचरून फेकून जातात. किती वेळेस सांगायचं? आता काय करायचं मग शेतकऱ्यांनी? ही तक्रार घ्यायला पाहिजे ना शेतकऱ्यांची. शेतकऱ्यांनी जर शेती नाही केली तर काय खाणार आहे? असे सगळे शेतकरी कंटाळून गेले ना. मग शेतकऱ्यांचं कोणी दखलच घेत नाही तर काय करायचं मग? बरोबर. शेतकऱ्यांनी वारंवार जिल्हा प्रशासनाकडे या डुकरांचा बंदोबस्त होण्यासाठी विनंती केली, अर्ज दिलेत. इव्हन जिल्हाधिकारी साहेबांना देखील त्यांनी निवेदन दिलेलं आहे. पोलीस महासंचालक यांना देखील त्यांनी निवेदन दिलेलं आहे. अद्यापही कुठलीही कारवाई या पत्रांना कोणत्याही ठिकाणी झालेली दिसून येत नाही. धुळे तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी देखील त्यांच्या सांगण्यानुसार या ठिकाणी 2 वेळेस येऊन गेलेत. त्यांनीही त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचीही गोष्ट काही गांभीर्यपूर्वक संबंधितांनी घेतलेली नाही आहे. त्याच दरम्यान आपल्यासोबत गावातील अजून काही शेतकरी आहेत, त्यांनाही आपण या गोष्टीचा जो खरा खुरा अहवाल आहे तो त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. नमस्कार काका. बरं, या जुनोने गावामध्ये आतापर्यंत 2 वर्षापासून डुकरांनी जो कहर मातवला आहे, याबाबत आपलं काय मत आहे? आम्ही ग्रामस्थ आहे ना, त्याने 2-4 वेळेस गेलो की त्यांच्याकडे सगळ्याकडे आम्ही तक्रार पण केली, ग्रामपंचायतमध्ये पण गेलो, पण ते त्यांच्या दूर काही आवडत नाही आणि सगळ्या शेतकऱ्याचं नुकसान होते. यांचं नाही, सगळ्या शेतकऱ्याचं नुकसान होते. तरी आपलं काय मत आहे? यांच्यावर कारवाई होईल का नाही होईल? कारवाई तर व्हायलाच पाहिजे. आम्ही 2-4 वेळेस जाऊन आलो पोलीस स्टेशनला, पण ते त्यांची दखलच कोणी घेत नाही. येऊन जाताना सांगून जाता, काहीच करत नाही. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून देखील त्यांना समज दिला गेला, तरी ती गोष्ट ऐकत नाही. मग शेवटी गाव मिळून तुम्ही काय निर्णय घेणार आहात? नाही, गाव मिळून मग आम्ही त्यांना इथून ढाकलणार. आणि त्या गावाच्या पाण्याच्या टाकी व्यवस्थित राहतात, पण तिथे घाट करतात, ते नाही ऐकत. तसं आम्ही आता सगळ्यांनी ग्रामस्थ निर्णय घेतलेला आहे. आता काल पण पोलीस डिपार्टमेंट आलेलं होतं, त्यांनी सांगितलं त्यांनी आपले त्यांचे तुकडा आवडले तर आम्ही सगळे ग्रामस्थ मिळून करणार. धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या माध्यमातून देखील PSI पाटील साहेब ही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या लोकांना सर्व गावकऱ्यांच्या समोर समज देण्याचा प्रयत्न केला. समज देऊन त्यांना 2 दिवसामध्ये धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे हजर राहण्यासही त्यांनी सांगितलेले आहे. आणि येत्या 2-4 दिवसामध्ये त्यांचे जे पाळीव डुकरं आहेत, या डुकरांचा जर बंदोबस्त केला नाही तर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असं देखील PSI पाटील यांनी संबंधितांना आपले मत व्यक्त केलेलं आहे. MS18 खानदेश न्यूजसोबत मी भारत देवरे.